नमस्कार, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा विषय आपला आहे हा बायको, म्हणजे बायकोचं प्रेम. तर तुम्हाला माहिती आहे का, कोणी बोलतं बायको खूप चिडचिडी आहे, कोणी बोलतं बायको खूप त्रास देते, कोणी बोलतं बायको रागवते, कोणी बोलतं बायको पैशाच्या मागं पळते किंवा तिला पैसा पाहिजे असतो. तर बरेच लोक बऱ्याच उपमा बायकोसाठी देत असतात. बायकोवर बरेच जोक तयार करतात वगैरे. पण खरंच बायकोचं प्रेम हे समजून आलं पाहिजे ना. देवाने प्रत्येकाला अनेक नाती दिलेत बरं का. आईची माया, वडिलांचा आधार, भावंडांचं प्रेम. पण आयुष्यभर सुखदुःखात सोबत चालणारं नातं म्हणजे बायकोचं प्रेम, बरोबर ना. कारण आयुष्यभर तुमच्या सुखामध्ये सगळे लोक असतात बरं का, पण तुमच्या दुःखामध्ये ना फक्त आणि फक्त बायको सोबत असते. जरी कोणी सोबत नसलं ना तरी पण फक्त बायको सोबत असते. आणि तुम्हाला सांगते, बायकोचं प्रेम हे ना असं म्हणजे दिसून नाही येत. कारण 5 मिनटं जरी जरा लेट झाला तुम्हाला, किंवा 5 मिनटं जरी लेट होत असला तरी तिचा जीव किती कासावीस होतो हे सुद्धा तुमच्या कधी लक्षात येत नाही बरं का. ती जेव्हा लग्न करून आपल्या घरी येते ना, तेव्हा ती फक्त नाव बदलत नाही, तर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. आणि खरंच संपूर्ण आयुष्य बदलतं बरं का एका मुलीचं लग्न झाल्यानंतर. कारण लग्नाच्या अगोदरचं जग हे खूप वेगळं असतं, आणि लग्न झाल्या क्षणी म्हणजे सासरी पाऊल टाकल्या क्षणीपासून ती 18 वर्षाची असू द्या, 20 वर्षाची असू द्या, पण तिच्याकडून अपेक्षा असते की 30-35 वर्षाच्या किंवा 35-40 वर्षाचा अनुभव असलेल्या बाईसारखं तिने वागलं पाहिजे. तिच्याकडून कोणती चूक नाही झाली पाहिजे किंवा काय, हे असं सगळं चालू होतं लगेच. पण स्वतःची माणसं, स्वतःचं घर आणि बालपणाच्या आठवणी मागे सोडून ती एका अनोळखी घराला आपलं मानायला शिकते. आणि खरंच हो बरं का, कारण तिला असं माहेरून सांगितलेलं असतं की जेव्हा लग्न होतं बाईचं तेव्हा माहेर संपतं. आता बऱ्याचदा असं होत होतं पहिलं बरं का. तर आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही आहे. पण तरी पण बऱ्याच बायकांना असं टॉर्चर सहन करावं लागतं बरं का. आणि माहेरी पण जाता येत नाही, आणि माहेरी पण काहीही बोलता येत नाही बरं का. तर फक्त प्रेमाच्या आणि विश्वासाच्या आधारावर बायकोचं प्रेम मोठमोठ्या शब्दात नसतं, ते दिसतं फक्त छोट्या छोट्या गोष्टींमधून. फक्त छोट्या छोट्या काही आपल्या अशा काय म्हणते ती गोंडस थोड्या छोट्या छोट्या गोष्टींवरून ना ते बायकोचं प्रेम दिसतं. तुम्ही उशिरा घरी आलात की तिच्या काळजीत, तुम्ही आजारी पडलात की तिच्या जागून काढलेल्या रात्रीत, तुम्ही निराश असताना तिच्या धीर देण्याच्या शब्दात. म्हणजे तुम्ही निराश असू द्या किंवा एखादं काही गोष्ट घडलेली असू द्या, तर ती खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा राहते आणि साथ देते. ठीक आहे, इट्स ओके, एवढं झालं ना, एवढ्यानी संपत नाही ना आयुष्य, असं म्हणून ती खंबीरपणे पाठीशी उभा राहते. आणि तुम्ही यशस्वी झालात की तिच्या डोळ्यातील आनंदात, म्हणजे एखादं छोटं जरी सुख म्हणजे आयुष्यात छोटी जरी आनंदाची गोष्ट घडली ना की मग ती सुद्धा आनंदी असते बरं का. नवऱ्याच्या आनंदात ती स्वतःचा आनंद मानत असते. ती स्वतःची इच्छा बाजूला ठेवते, पण कुटुंबाच्या आनंदासाठी कधीच मागे हटत नाही. कारण एकदा लग्न झालं की सगळं बाईचं सासरचंच होऊन जातं, आणि बाईच ती एक प्रकारची होते. कारण नंतर मुलं बाळं, आणि मग ते झाल्यानंतर स्वतःचं सगळं बाजूला ठेवते. छंद, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा वगैरे सगळं बाजूला ठेवते, आणि ती फक्त त्या सासरच्यांसाठी किंवा नवऱ्यासाठी, मुलांसाठी जगत राहते बरं का. स्वतःच्या दुःखाला हसत सामोरं जाते, पण आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर अश्रू येऊ देत नाही किंवा डोळ्यात पाणी येऊ देत नाही. बायकोचं प्रेम म्हणजे निस्वार्थ, न संपणारी काळजी, निस्वार्थ त्याग किंवा न संपणारी काळजी, आणि प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे सोबत उभं राहणं. हे पण एक बायकोचं मेन महत्त्वाचं म्हणजे काम असते. कोणी असू द्या घरातलं, जे कोणी सासू-सासरे असू द्या किंवा नवरा असू द्या, मुलं असू द्या, तर त्यांच्या पाठीमागं ना खंबीरपणे उभं राहणं
हे बायकोचं काम पहिलं असतंय, तिच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून. आज फक्त एवढंच सांगायचं आहे, घराला घरपण देणारी, नात्यांना जिवंत ठेवणारी आणि संसाराला प्रेमाने फुलवणारी व्यक्ती म्हणजे बायको. आणि हो, आपण तर म्हणजे युगानुयुग ऐकत आलेलो आहे हे की नवरा बायको हे संसाराची दोन चाकं आहेत आणि एक चाक जरी डगमगलं ना तरी पण संसार चालत नाही व्यवस्थित, असं हे आपण ऐकत आलेलं. तर जितकं नवऱ्याला महत्त्व आहे ना तर तितकंच बायकोला सुद्धा त्या संसारात महत्त्व आहे. कारण बायकोचं प्रेम हे ना शब्दांनी नाही तर तिच्या त्यागाने आणि काळजीने समजतं. हो, तर बायकोचं प्रेम हे असंच असतं बरं का. बायको खरंच ज्याला समजली ना त्याने तिला राणीसारखं ठेवलं, पण बायको ज्याला समजली नाही ना तिचे हाल म्हणजे इतके तरीही ती तिच्या नवऱ्याला कधी सोडून जात नाही. तर हे पण एक त्या बायकोचं प्रेमच नव्हतं, त्या नवऱ्यावरचं प्रेमच नाही, तर दुसरं काय आहे तेव्हा. आणि खरंच बायको म्हणजे बायका समजणं हे खूप कठीण काम आहे बरं का. कारण बायकांचं प्रेम हे इतकं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतं ना की खूप छोट्या गोष्टींमध्ये असतं, कधी समजून नाही येते. आणि बऱ्याचदा म्हणजे बरेच पुरुषांना समजून येतं, बऱ्याच पुरुषांना समजून येत नाही, पण तरीही ती बाई न तक्रार करता सगळं सहन करत असते आणि सगळ्या गोष्टी म्हणजे ती मॅनेज करत असते, सगळ्या गोष्टी हाताळत असते. आणि हेच तर खरं बायकोचं प्रेम. म्हणजे नवऱ्यानी नाही काय केलं, नाही रिॲक्शन दिली तरी पण आपण करत राहायच्या गोष्टी. नवरा, मुलं, आपलं कुटुंब ह्या गोष्टींसाठी ती सतत झगडत असते आणि ह्यामधूनच त्या बायकोचं प्रेम दिसतं की. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.